सो जय हिंद मित्रांनो. आपण बघितलं होतं कुशाण वंश बघितलं होतं. कुशाण वंशच्या नंतर आला गुप्त वंश. सो गुप्त वंशाचा जो संस्थापक होता तो श्रीगुप्त होता. श्रीगुप्तच्या नंतर घटोत्कच होता ना, याने खरा संस्थापक केला असं म्हणू शकतो, कारण की श्रीगुप्त थोडा शांत प्रकारचा माणूस होता. त्यानंतर जो घटोत्कच होता त्यांनी चालू केलं. सो घटोत्कचच्या नंतर आला चंद्रगुप्त प्रथम. चंद्रगुप्त प्रथमने चांदीचा सिक्का चालू केला होता, आपण शिकलो होतो. सर्वात शुद्ध चंद्रगुप्त प्रथम यांनी कुमारदेवी सोबत लग्न केलं होतं. कुमारदेवी लिच्छवी वंशची होती. कुमारदेवी कोणता वंश? लिच्छवी वंश. सो चंद्रगुप्त प्रथम न कुमारदेवी सोबत लग्न केलं होतं, जिचं वंश होतं लिच्छवी वंश. सो पहिला कोणता होता? सॉरी, चंद्रगुप्त प्रथमनी सिक्का नव्हता चालू केला, मे बी चंद्रगुप्त द्वितीयने सिक्का चालू केला होता. So, ते सोडून द्या. सो श्रीगुप्त संस्थापक होता. श्रीगुप्तच्या नंतर जो मेन होता, ज्यांनी की विद्रोह केला आणि बनवलं संस्थापन, मोठं झालं राज्य, ते होता घटोत्कच. घटोत्कचच्या नंतर आलं चंद्रगुप्त प्रथम. चंद्रगुप्त प्रथमची बायको होती कुमारदेवी, जी होती लिच्छवी वंशची. याच्या नंतर आला समुद्रगुप्त, जो की मेन आहे आपल्याला शिकायचं. समुद्रगुप्त. समुद्रगुप्तला धरणीय बंद सुद्धा म्हणते. धरणीय बंद. आता धरणीय बंदची उपाधी का बरं घेतली? कारण की याने पूर्ण भारतावर कब्जा केला होता, समुद्रगुप्ताचा कब्जा. आणि प्रत्येक जे लोक आहे ना, ते समुद्रगुप्ताला एवढा म्हणजे खॉप होता समुद्रगुप्ताचा. सो समुद्रगुप्तनं का केलं होतं, जे नॉर्थ इंडिया आहे ना त्याचे 9 राज्य आणि साऊथ इंडिया त्याचे 12 राज्य कब्जेमध्ये होते. आणि तो टॅक्स वसूल करायचा, तो साऊथ इंडियापासून जास्त टॅक्स साऊथ इंडियापासून घ्यायचा. सो बघा, नॉर्थ इंडियाचे 9 राज्य आणि साऊथ इंडियाचे 12 राज्य. आता त्या काळातले जे राज्य असेल त्याचं नाव वेगळं असेल, होऊ शकतं की सगळं वेगळं असेल. याचा एक इन्स्क्रिप्चर आहे, जे आपण अभिलेख म्हणतो, ते आहे प्रयाग प्रशस्ती प्रयाग प्रशस्ती इन्स्क्रिप्शन. सो याचा आणि याच्यावेळेस एक कवी होता ज्याचं नाव होतं हरिसेन, ज्याला महासंधी विग्राहक अशी पदवी दिली आहे. महासंधी विग्राहक. विग्राहक. सो याच्यावेळेस एक कवी होता ज्याचं नाव होतं हरिसेन, फेमस कवी आहे हरिसेन. सो हरिसेनला एक उपाधी दिली होती महासंधी विग्राहकची. समुद्रगुप्ताला कोणती उपाधी होती? धरणीय बंद. आणि समुद्रगुप्तला एक उपाधी दिली जी आहे कविराजची. समुद्रगुप्ताला उपाधी दिली आहे कविराज. हरिसेनला कोणती आहे? महासंधी विग्राहक. आणि समुद्रगुप्ताला कविराज. एक फॉरेनर होता बीएन स्मिथ, त्यांनी समुद्रगुप्ताला नेपोलियन म्हटलं. प्रश्न येईल नाही म्हणा, मे बी ते छोटा बच्चा एक्झामिनेशन मध्ये येऊ शकते, बट आपल्याला फक्त लक्षात ठेवण्याची गरज आहे. बीएन स्मिथनं नेपोलियन म्हटलं. समुद्रगुप्तने एक सिक्का चालू केला होता, जे आपण शिकलो होतो, ते होता मयूर शैलीचा सिक्का. मयूर शैलीचा सिक्का म्हणजे मोर काढून होता त्याच्यावर, एका साईडने मोराचा एका साईडने काय म्हणते, तो मोर काढून होता, मयूर शैली. सो बघा, समुद्रगुप्त मयूर शैलीचा सिक्का चालू केला होता. आणि याने श्रीलंकेला दूध पाठवलं होतं मंदिर बांधवण्यासाठी. विचार करा, श्रीलंकापर्यंत दूध पाठवला कशासाठी? मंदिर बांधण्यासाठी. याने श्रीलंकेला दूध पाठवलं होतं कशासाठी? मंदिर बांधण्यासाठी. श्रीलंकेला याने दूध नाही पाठवला. याचा खॉप एवढा होता की श्रीलंकेवरून लोक आले होते की याला विचारायला की इथं मंदिर बांधू का आम्ही. तो श्रीलंकेवरून दूत आला होता, पुन्हा समुद्रगुप्ताला विचारायला की इथं आम्ही मंदिर बांधू का. म्हणजे याचा खॉप एवढा होता. म्हणजे याला काय म्हणे, याचा घोडा 3 समुद्राचा पाणी पित आहे म्हणे. 3 समुद्र कुठचे? अरबचा सागर, एक दक्षिण महासागर, आपला भारताचा दक्षिण महासागर आणि बेंगालचा महासागर. सो याचा घोडा 3 समुद्राचं पाणी पित होता. म्हणजे ती भारताचं, याचा समुद्रगुप्तचा 3 सीचं वॉटर. म्हणजे
याचा जो राज्य होता ना ते पूर्ण भारतात होतं समुद्रगुप्ताचं. सो त्याला असं म्हणते का इसका घोडा तीन समंदर का पाणी पिता था. समुद्रगुप्तच. कशासाठी? नाही नाही, समुद्रगुप्तच आहे ते. तीन समुद्राचं पाणी, कारण की समुद्रगुप्तचं म्हटलं तर हा हा कन्फर्म आहे, कारण समुद्रगुप्ताचं कसं होतं, उत्तर भारतचे 9 राज्य जिंकले होते आणि दक्षिण भारतचे 12 राज्य. सो तीन समंदर का पाणी पिणे वाला घोडा किसका था, तो म्हणते मग समुद्रगुप्ताचं म्हणते. सातवाहनचा काळ दुसरा होता थोडा. आता बघा, तुम्हाला जर डाऊट असेलच तर आपण तीन समंदर का पाणी पीने वाला घोडा का तिसऱ्या मीठे पाणी सातकर्णी समुद्रगुप्त. हे समुद्र सतकर्णीला पण म्हणते, अजून समुद्रगुप्ताला पण म्हणते. सतकर्णी था, सतकर्णी के नाम से जाना जाए माना जाता, उसके घोडे तीन समुद्र का पाणी पिणे वाले. ओके. मग मी चुकीचं शिकलो काय? एक मिनिट. हा, सो समुद्रगुप्तचा जो घोडा आहे ना तो तीन समुद्राचं पाणी पित होता असं म्हटलं जात होतं. सो आपण समुद्रगुप्तामध्ये बघितलं की समुद्रगुप्त कोणाचं पोरग होतं? चंद्रगुप्त प्रथमचं. त्याची मम्मी होती कुमारदेवी. समुद्रगुप्तला एक टायटल होतं धरणीय बंद. उत्तर भारतचे ना 9 राज्य जिंकले, दक्षिण भारतचे 12 राज्य जिंकले. याला कविराजची सुद्धा उपाधी दिली आहे. याचा कवी होता हरिसेन, ज्याला महासंधी विग्रहची पदवी दिली. बीएन स्मिथने याला नेपोलियनची पदवी दिली होती. याने सिक्का चालू केला होता मयूर शैलीचा, म्हणजे मोराचं एक चित्र होतं. श्रीलंकावरून दूत याला विचारायला आले होते की आम्ही मंदिर बांधू का श्रीलंकेमध्ये. याचा घोडा तीन समुद्राचं पाणी पितो. त्यानंतर समुद्रगुप्तच्या नंतर आला रामगुप्त. रामगुप्त. रामगुप्तचं आणि देवीचं हे होतं, रिलेशनशिप होतं. रामगुप्त आणि देवीचं. पण रामगुप्तचा भाऊ होता चंद्रगुप्त द्वितीय. आता काय झालं की चंद्रगुप्त द्वितीयला हे देवी आवडे, याची बायको. सो चंद्रगुप्त द्वितीयने काय केलं, याला मारून टाकलं रामगुप्तले. कारण आता यांचा होता मे बी लव लव अफेअर होता देवीसोबत, चंद्रगुप्त द्वितीयचा. सो हा रामगुप्त थोडा बकलोल शासक होता, म्हणजे तेवढा असा स्ट्रॉंग पण नव्हता. सो देवीला सुद्धा याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. देवीला याच्यामध्ये इंटरेस्ट होता चंद्रगुप्त द्वितीयमध्ये. सो त्या दोघांनी प्लॅनिंग केलं आणि याला उडून टाकलं आणि नंतर राजा बनला आपला चंद्रगुप्त द्वितीय. चंद्रगुप्त द्वितीयने चांदीचा सिक्का सुद्धा चालू केला होता. सो याचं नाही का युद्ध चालू होतं शक सोबत. शक आणि विक्रमादित्य. शक सोबत युद्ध झालं आणि यांनी पदवी घेतली जिचं नाव होतं विक्रमादित्य. शक शासनले हारून यानं पदवी घेतली कोणती? विक्रमादित्य. चंद्रगुप्त द्वितीयनं विक्रमादित्यची पदवी घेतली. सो यांचं एक बुक आहे, देवी चंद्रगुप्तम. देवी चंद्रगुप्तम. त्याच्यावरून माहिती पडते की रामगुप्तला यांनी कसं निपटवलं होतं. यांनी सिक्का केला होता चालूचा, सिल्वरचा सिक्का चालू केला होता, सर्वात शुद्ध आपण म्हटलं होतं. याचं जे सिंहासन होतं ना, गोट्याचं सिंहासन होतं. स्टोन सिंहासनले काय म्हणतो आपण? थ्रोन. थ्रोन म्हणतो ना. हा. सो याचं स्टोनचं थ्रोन होतं, जिथे हा काय करे, ज्युडिशियल कस्टडी घे आपली, म्हणजे न्याय करे. सो गोट्याचं सिंहासन होतं याचं, जिथे हा न्याय करत होता. याच्या वेळेस चायनाचा यात्री आला होता, ज्याचं नाव होतं फायान. आपण शिकलो होतो, त्याने लिहिली होती फोक्युकी. आणि याच्या वेळेस नवरत्न होता. नवरत्न, त्याचं नाव होतं कालिदास. कालिदास कोणाच्या काळात होता? चंद्रगुप्त द्वितीयच्या. चंद्रगुप्त द्वितीयच्या काळात कालिदास होता. सो बघा, आपण रामगुप्त आणि देवीचं लग्न झालं होतं आणि देवीचा आणि चंद्रगुप्त देवीचा लफडा होता. सो चंद्रगुप्त देवीनं काय केलं, ह्या रामगुप्तला निपटून टाकलं.
त्यानंतर शक सोबत याचं युद्ध झालं. शक लोकांना हरवलं विक्रम आणि याने विक्रमादित्यची पदवी घेतली. देवी चंद्रगुप्तम यांचं बुक आहे ज्याच्यामध्ये सगळं यांचे इन्सिडेंट लिहिलेले आहे. यांनी चांदीचा सिक्का चालू केला होता. गोट्याचं सिंहासन होतं याचं आणि त्याच्यावर तो ज्युडिशियल कस्टडी घेत होता आपली सगळी. याच्या वेळेस चायनाचा यात्री आला होता फायान. फायानने लिहिली होती फोक्यू. याच्या वेळेस नवरत्न होतं ज्याला आपण कालिदास म्हणतो. सो याच्या नंतर आला कुमारगुप्त. कुमार गुप्त. सो कुमार गुप्तच्या वेळेस काय झालं, जे नालंदा विश्वविद्यालय होतं ना, नालंदा युनिव्हर्सिटी बघू आपण. नालंदा युनिव्हर्सिटी 1198 मध्ये जाळली होती. कोण? कुतुबुद्दीन ऐबक. कुतुबुद्दीन ऐबक नि काय वाटत होतं, बख्तियार खिलजी नावाचा त्याचा सेनापती होता. बख्तियार खिलजी. बख्तियार खिलजी 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 नसेल, बख्तियार खिलजी होतं, खिलजी और खिलजी असं, हा खिलजी, बख्तियार खिलजी. खिलजी वंश आला होता ना नंतर, बरोबर. सो कुतुबुद्दीन ऐबकनं बख्तियार खिलजीने पाठवलं होतं आणि बख्तियार खिलजीनं नालंदा विश्वविद्यालय जाळलं होतं 1198 मध्ये. कुमारगुप्त. सो हाच होता कुमारगुप्त. कुमारगुप्तच्या नंतर आला स्कंदगुप्त, जो की लास्ट महान शासक म्हणू शकतो. कुमारगुप्तच्या नंतर आला होता स्कंदगुप्त. स्कंदगुप्त अंतिम लास्ट लास्ट महान शासक म्हणजे ग्रेट एम्परर. यांनी स्कंदगुप्तनं सुदर्शन झीलचं पुनर्निर्माण केलं. सुदर्शन झील. ओके. आणि याचा एक अभिलेख आहे, तो आहे जुनागड अभिलेख. जुनागड अभिलेख. आता जुनागड अभिलेखवरून काय माहित पडते की याने सुदर्शन झीलचा पुनर्निर्माण केला होता. ओके. सो याच्या नंतर आला स्कंदगुप्तच्या नंतर भानुगुप्त आला. म्हणजे यांचं तेवढं नाव लक्षात नाही ठेवलं तरी चालते आपल्याला, काहीच. भानुगुप्त याचा एरन अभिलेख आहे जो सतीप्रथाबद्दल सांगते. एरन इन्स्क्रिप्चर कशाबद्दल सांगते? सतीप्रथाबद्दल. त्याच्यानंतर या सर्वात शेवट आला विष्णुगुप्त. विष्णुगुप्त यांचा लास्ट शासक होता. याला हुंड हुंड कबिलांनी मारलं. हुंड जो कबिला असते ना, जो डाकू लुटेरे असते इराणचे, इराण अफगाणिस्तानमध्ये ते लूटमार करत होते. म्हणजे हॅलो, आवाज नाही येत आहे? हा, भानुगुप्तच्या नंतर विष्णुगुप्त आला, अंतिम शासक म्हणू शकतो. जे हुंड कबिला होता, जे की डाकू लुटेरे असते इराण आणि अफगाणिस्तानचे होते, त्यांनी यायला मारून टाकलं. त्याच्यामध्ये होते मिहीर. हाच आहे विष्णुगुप्त. मिहीर आणि तारामन. जे हुंड शासक म्हणते त्यांचं नाव होतं, कबिलांचं मिहीर आणि तारामन, इराण आणि अफगाणिस्तानचे होते. यांनी विष्णुगुप्तले उडून टाकलं. असा चोरीच्या हिच्यात चोरी करता करता सापडले विवाले आणि यायला मारून टाकलं. म्हणजे विचार करा, जो समुद्रगुप्त ज्याची राज्य पूर्ण भारतावर होतं, कबिलांनी मारून टाकलं विष्णुगुप्तले. अंतिम लास्ट असं बकलोल शासक म्हणू शकतो याला आपण. सो त्यानंतर हा गुप्तवंश सगळा संपला. सो गुप्तवंश मध्ये आपण काय बघितलं स्टार्टिंग पासून? हा, बोल ना. यांचं यांच्या याच्यात एवढंच होतं शिकण्यासारखं. आपल्या हिस्ट्रीमध्ये एवढंच दिलंय यांचं. बुक्स मध्ये सुद्धा नाही नाही, याच्या व्यतिरिक्त काही नाही. अशोकचं होतं लागेल, तर आपण अशोकचं शिकलो ना, जे अशोकचं होतं फक्त. यांचं तेवढं काहीच नाही. हं? नाही, यांच्याच तेवढं शिकायला नाही भेटत आपल्याला. कारण यांचं कसं आहे, जे इन्स्क्रिप्चर झालं त्याच्यावरून माहिती पडते आपल्याला. म्हणजे प्रॉपर बुक्स वरून माहिती नाही पडत यांचं जास्त. जसं देवी चंद्रगुप्तम झालं, यांचं अफेअर झालं ते बुक वरून माहित पडलं आपल्याला. आणि जे समुद्रगुप्त झालं, समुद्रगुप्तचा अभिलेख होता जे आपण बघितलं होतं, प्रयाग प्रशस्ती अभिलेख, त्यावरून आपल्याला समुद्रगुप्त बद्दल माहिती झालं जास्त. सो
यांची इन्फॉर्मेशन तेवढी परफेक्ट इन्फॉर्मेशन नाही, जशी आपल्याला मॉडर्न हिस्ट्रीची इन्फॉर्मेशन भेटते किंवा मुघल साम्राज्याची इन्फॉर्मेशन भेटते. इन्स्क्रिप्शन वरून कळते. यांच्यामध्ये बुक्स आहे पण ते खूप कमी आणि लिमिटेड लिमिटेड असं कव्हर केलेलं आहे. जसं देवी चंद्रगुप्तमवर चंद्रगुप्त द्वितीय आणि देवीचं हे होतं, अफेअर होतं, त्याची त्याची चर्चा आहे. सो बहुत म्हणजे यांचं लिमिटेड लिमिटेड स्टॉक आहे. सो आपल्याला तेवढं, आणि आपल्याला सिलेबस मध्ये तेवढं डीपली विचारत नाही ना युपीएससीच्या प्री मध्ये. आपल्याला बस प्रीची जर तयारी करायची असेल, so हळूहळू हळूहळू प्रीची तयारी आपण एमसीक्यू बेस न करू शकतो. हा बोला. हा, सो पहिले आपण शिकलो होतो श्रीगुप्त. श्रीगुप्तच्या नंतर शिकलो आपण घटोत्कच. घटोत्कचच्या नंतर शिकलो चंद्रगुप्त प्रथम. चंद्रगुप्त प्रथमच्या नंतर आला समुद्रगुप्त. समुद्रगुप्तच्या नंतर आला रामगुप्त. रामगुप्तचा भाऊ होता चंद्रगुप्त द्वितीय. आणि चंद्रगुप्त द्वितीयच्या नंतर आला कुमारगुप्त. कुमारगुप्तच्या नंतर आला स्कंदगुप्त. स्कंदगुप्तच्या नंतर आला भानुगुप्त. भानुगुप्तच्या नंतर आला विष्णुगुप्त, जो सर्वात त्यांचा शेवटचा शासक होता. त्यानंतर गुप्तांचे सुद्धा सामंत होते, जे होते पुष्यभूती वंश. सामंत ते होते पुष्यभूती. पुष्यभूती एम्पायर. आता पुष्यभूती एम्पायर चालू झालं. तर पुष्यभूतीचे जे हे होते ना राजा, ते होते पुष्यभूती फर्स्ट. फर्स्ट होते पुष्यभूती. त्यानंतर आले प्रभाकर वर्धन. प्रभाकर वर्धन कशाचा? गुप्त वंश श्रीगुप्त आहे. श्रीगुप्त आहे. पण खरंच जर फाउंडर म्हणायचं असेल तर तो म्हणते आपण घटोत्कचला फाउंडर म्हणतो. कारण घटोत्कचनं खरं युद्ध चालू केलं होतं, जे करायचं होतं ते. श्रीगुप्त फक्त, हा, श्रीगुप्त फक्त नावाचा शासक आहे. कारण त्यानं काहीच नव्हतं केलं, भेकाड होता तो. सो आता आपण, हम्म, हा, आता सामंत बघू आपण की जे गुप्त गुप्त होते ना, विष्णुगुप्त, त्यांचे सामंत होते पुष्यभूती. सो आता जब गुप्ताचा काळ खतम झाला, तर आता काय झालं, सामंत कोण, पुष्यभूती जे होते तेच थोडे हे होते पॉवरफुल. सो आता यांचं राज्य चालू होईल, पुष्यभूती वंशचं. समजत आहे? हा. सो पुष्यभूती वंशमध्ये सर्वात जो पहिला शासक होता यांचा होता पुष्यभूती. त्यानंतर याचं पोरग झालं प्रभाकर वर्धन. तो प्रभाकर वर्धनचे तीन पोरं होते. एक होता राजश्री, जी मुलगी होती. एक होता राजवर्धन आणि एक होता हर्षवर्धन. प्रभाकर प्रभाकर वर्धनचे तीन पोरं, राजश्री, राजवर्धन आणि हर्षवर्धन. सो यांच्यापैकी काय झालं होतं, एक गौड शासक होता शशांक, त्यानं बोधिवृक्षले कापलं होतं. गौड शासक शशांक, ज्यांनी बोधिवृक्षला कापलं होतं. सो एक हे लक्षात ठेवायचं, कोणता गौड शासक ज्यांनी बोधिवृक्षला कापलं होतं ते होतं शशांक. ओके. गौड शासक होता शशांक. त्यांनी जे बोधिवृक्ष होते ना, जे बुद्ध लोकांचा सर्वात पावन वृक्ष म्हणते, हा, सो तो कापलं होतं कोणी, शशांकने. गौड शासक शशांक. हा प्रश्न येते, भुलून घालून प्रश्न हा कधी विचारते कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन मध्ये. सो एक लक्षात ठेवायचं की कोणता शासक होता, शशांक. आताही त्याचा पॅरेंट आहे, म्हणजे ते जे बोधिवृक्ष आहे ना आता, म्हणजे त्याचा पोरग वर्ग असेल, त्याचं वय मे बी 200 किंवा 198 चालू असेल त्या झाडाचं वय, बोधिवृक्षच्या आता प्रेझेंटचे. तो नाही विचारत मला प्रश्न आता. ओके. सो आता बघा, आता काय झालं की प्रभाकर वर्धनचे तीन पोरं होते. एक राजश्री, राजवर्धन आणि हर्षवर्धन. त्याच्यातून काय झालं की हर्षवर्धननी म्हणलं की मी आता राज्य काही करत नाही, मी जातो संन्यासी व्हायला. सो हा सगळं सोडसाड करून संन्यासी विचार गेला. कोण? हर्षवर्धन.
राजश्रीचं लग्न झालं होतं ग्रहवर्मन सोबत. ग्रहवर्मन सोबत लग्न झालं कोणाचं? राजश्रीचं. सो आता काय झालं की एक देवगुप्त शासक होता. देवगुप्त शासकने का केलं की ग्रहवर्मनला मारलं. देवगुप्त शासकने ग्रहवर्मनला मारलं. आणि मग काय झालं की आता हा तर जिजा झाला ना राजवर्धनचा. तर, आपल्या भाऊजीला जर मारत असेल तर याला राग येतो. राजवर्धननं देवगुप्तला मारलं. आता देवगुप्तला मारलं तर आता काय झालं की शशांक होता ना, याचा मित्र होता. देवगुप्तचा मित्र होता शशांक. आता राजवर्धननं देवगुप्तला मारलं तर शशांक चिडला. शशांकनं मारलं राजवर्धनले. सो आता हर्षवर्धन पण चालला गेला. आता राजश्रीचा नवराही मेला. आता राजश्री आली टेन्शन मध्ये. आणि हा गेला याच्यावर गेला होता, हर्षवर्धन संन्यासीच्यावर. सो तर मग काय झालं की राजश्री गेली आतिश दिवाकर पाशी. आतिश दिवाकर एक भिक्षू होता. त्याला म्हणे की हर्षवर्धनले सांग म्हणे स्टोरी, म्हणे अशी अशी झाली म्हणे, जे जे झालं म्हणे ते पूर्ण हर्षवर्धनले सांग म्हणे. आतिश दिवाकर हा भिक्षू होता. सो मग अं, आतिश दिवाकर कुणाकडे गेला? हर्षवर्धनकडे गेला सांगायला. का बाबू, तुझ्या भाऊजीलाही मारलं आणि तुझ्या भावालाही मारलं. मग हर्षवर्धन चिडला आणि हर्षवर्धन उडवलं शशांकले. सो मग सगळा जो राज्य आला तो आला हर्षवर्धनकडे. आणि ह- हर्षवर्धनची राजधानी एक कन्नौज होती आणि एक सांस्कृतिक राजधानी मथुरा होती. दोन राजधानी होती हर्षवर्धनच्या काळात, कन्नौज आणि मथुरा. हर्षवर्धनला नीती का पंडित म्हटलं जाते. नीती का पंडित हर्षवर्धनला. आणि नीती का पंडित, नीती 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 योजना, योजनाओं का पंडित हर्षवर्धन. यात्रियों याची ह्याच वेळेस नाही का हेनसान आला होता. हेनसान. मी तीन सांगितले होते, हेनसान, फायान आणि इटसिन. सो यात्रियों का राजकुमार हेनसान म्हटलं जातं कारण की हेनसानला घुमाले खूप आवडे. सो याच्याच काळात हेनसान आला होता चायनाचा. हेनसानला यात्रियों का राजकुमार म्हटलं जातं. याच्या वेळेस महामोक्ष परिषद झाली होती. महामोक्ष परिषद प्रयागराजमध्ये हर्षवर्धनच्या काळात. महामोक्ष परिषद जे बौद्धचीच मीटिंग म्हणलं जातं. पाचवी बौद्ध संहिता नाही का आपण, अ? पाचवी बौद्ध संहिता याच्या वेळेस झाली होती हर्षवर्धनच्या काळात. आपण तर चारच शिकलो, त्याच्यानंतर पाचवी बौद्ध संहिता म्हणतो. हेनसान आला होता तेव्हा झाली होती, कन्नौज मध्ये घेतली होती हर्षवर्धननं. फिफ्थ बौद्ध संहिता. हा एवढंच होता. काश्मीर काश्मीर नव्हता जिंकू शकला हा. बस. हेनसान, पाचवी बौद्ध संहिता, एवढंच होतं आपलं हर्षवर्धनसाठी. आता काय झालं होतं की हर्षवर्धनला साऊथ जिंकायचं होतं पण साऊथ नाही जिंकू शकला होता कारण की हे विंध्याचल पर्वत, नर्मदा नदी होती, सातपुडा वंश होता आणि खाली होतं चालुक्य वंश. सो हा ट्राय करून पाहिला होता इथपर्यंत याचं, पण याच्यानं नाही जमलं हर्षवर्धनच्याला खाली जाणं सैन्य. कारण की ते खूप दूर होतं. विंध्याचल पर्वत पण पार करायचं होतं, नर्मदा नदी पार करायची, अजून सातपुडा पर्वत पार करायचं होतं. सो त्यानंतर आला होता चालुक्य वंश. याच्यानंतर आता चालुक्य वंशिकाचं आहे आपल्याला. सो हे सगळं आपण जे शिकलो नाही, नॉर्थचं शिकलो होतं. आपण साऊथचं काहीच नाही शिकलो. सो उद्या आपण साऊथचं शिकणार आहोत आणि आज आपण बघू 16 महाजनपद. 16 महाजनपद मी नाही शिकवले, सो आपण आज 16 महाजनपद बघू मॅपनुसार. महाजनपदची चर्चा मॅपनुसार आता बघू. पहिले मॅप काढू आपण. आता मी पाकिस्तानचा मॅप तर नाही काढत, ते आता तुम्ही समजून घ्या. सो बघा. सो फर्स्ट होती जी होती कंबोज, जी होती अफगाणिस्तान मध्ये.
कंबोज. त्याच्यानंतर होती सेकंड, इथं आहे गांधार. गांधारचा राजा माहिती आहे ना तुम्हाला? हा होता ना शकुनी मामा. गांधार, कंबोज, गांधार. ओके. सो अफगाणिस्तानमध्ये होती कंबोज, पाकिस्तानमध्ये होती गांधार. कंबोज, गांधार. त्याच्यानंतर येते कुरू. कंबोजच्या नंतर येते कुरू. इथं आहे थर्ड वर येते कुरू. कुरूच्याच खाली येते थोडं मत्स्य. अॅक्युरेट. अॅक्युरेट जागाचं का करते रे? कारण तेव्हा राज्य नव्हते ना स्पेसिफिक. आताच्या जर तू स्पेसिफिक राज्य म्हणशील तर आता मग ते राजस्थान मध्ये येईल, पंजाब मध्ये येईल असं. पण आपण असं नाही लिहू शकत ना की राजस्थान पंजाबची होती जागा, कारण की ती एन्शियंट टाइमचं म्हणू शकतो. एन्शियंट टाइमच्या नुसार ते कुरुचं साम्राज्य होतं, मत्स्यचं साम्राज्य होतं. जसं आता जर म्हटलं आपण की राजस्थानचा सीएम कोण आहे, तर स्पेसिफिक राजस्थानच्या जागाचं झालं. सो कुरु त्यावेळेच्या जागाचं नाव होतं ना. कंबोज, गांधार, कुरु, मत्स्य. सो त्यांची स्पेशल एक तो एरिया होता त्यांचा तो तेवढा. कंबोज, गांधार, कुरु, मत्स्य. आता बघा, एक कंबोज, कंबोज, गांधार, कुरु, मत्स्य. त्यानंतर इथे येते पाचवं. आता मी हे जे पॉइंट देऊन राहिलो त्या पॉइंटची जी जागा आहे ना, जेवढी थोडा एरिया, मोठा मोठा एरिया पकडला जातो तेवढा एरिया त्यांचा होता. इथे ते सूर्यसेन. कंबोज, गांधार, कुरु, मत्स्य, सूर्यसेन. मग सूर्यसेनच्या नंतर ते कौशल. येथे ते सात मल्ल. मल्ल्याच्या नंतर येते आठ वर येते काशी, जे इथं होतं युपी मध्ये नाही का, काशी. काशीच्या नंतर येते वत्स्य, जे इथं वत्स्य. वत्सच्या नंतर येते ही थोडं इकडं याचं वत्सच्या नंतर जाते पांचाल. सो ओके बघा. सो दोन नावं लक्षात ठेवायचे, कंबोज कांधार, कंबोज कांधार, कंबोज कांधार, कंबोज कांधार. वर कंबोज खाली कांधार, कंबोज कांधार, कंबोज कांधार. गांधारच्या नंतर कुरु मत्स्य, कुरु मत्स्य, कुरु मत्स्य, कंबोज गांधार, कुरु मत्स्य. त्याच्यानंतर युपी साईडने येऊन जायचं. कंबोज गांधार कुरु मत्स्य, कंबोज गांधार कुरु मत्स्य, कंबोज गांधार कुरु मत्स्य. मग त्याच्यानंतर सूर्यसेन कौशल मल्ल काशी. 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 हे बरोबर लक्षात ठेवा बघ. 5, 6, 7, 8, 9, 10. 5, 6, 7, 8, 9, 10. इथंच फिरून राहिले वाले. 5, 6, 7, 8, 9, 10. एक 11 जर पकडलं, 11 थोडं इथे यायचे छेदी. इथे ते छेदी. सो बघा, हा जो एवढा एरिया आहे ना, हा एवढ्या एरियामध्ये किती होते? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 जे राज्य होते ते नॉर्थ इंडियामध्ये पकडू शकतो आपण, मोस्ट ऑफ द नॉर्थ. म्हणजे महाराष्ट्र झाला, छत्तीसगड झाला, ओडिशा झाला, तेवढाच एरिया कव्हर करतो ते वाले. 5, 6, 7, 8, 9, 10. सूर्यसेन कौशल मल्ल काशी. सूर्यसेन कौशल मल्ल काशी, वत्स्य पांचाल चेदी. सो बरोबर क्रमनुसार लक्षात ठेवायचं. सूर्यसेन कौशल मल्ल काशी वल्य पांचाल चेदी. सूर्यसेन कौशल मल्ल काशी वल्य वत्स्य पांचाल आणि चेदी. सो वर दोन होते कंबोज गांधार, युपीच्या वरच्या साईडनं म्हणजे कुरु मत्स्य. त्यानंतर सूर्यसेन कौशल वत्स्य काशी मल्ल. अरे चुकलं का रे? सूर्यसेन कौशल मल्ल काशी वत्स्य पांचाल चेदी. सूर्यसेन कौशल मल्ल काशी वत्स्य पांचाल चेदी. ओके. त्यानंतर येते 12. 12 इथे येते अवंती. अवंती माहिष्मती साम्राज्य, अवंती. त्यानंतर येते 13, इथं थर्ड मध्ये येते अस्माक. अस्माक. साऊथ मध्ये दोनच आहे, अवंती आणि अस्माक. अवंती आणि अस्माक. साऊथ मध्ये दोन, अवंती, अस्माक. अवंती, अस्माक. आता थोडी आपण जे सेव्हन सिस्टरची जागा आहे ती, सेव्हन सिस्टरची जागा म्हणजे बिहार पासून म्हणू शकतो आपण, तिथपासून घेऊ.
इथे ते 14, 15 आणि 16. अस्माक, वज्ज, मगध, अंग. कोणतं? वज्ज, मगध आणि अंग. मगध, अंग. वज्ज, मगध, अंग. वज्ज, मगध, अंग. हा जो 15 नंबर आहे तो इकडे पण घेऊ शकतो आपण, बिहारमध्ये. बिहार, युपी मध्ये, कारण की यांचं साम्राज्य मोठं होतं ना, म्हणून आपण इथं घेतलं की यांचं खूप मोठं साम्राज्य होतं. वज्ज, मगध, अंग. वज्ज, मगध, अंग. हे 14, हे 15, हे 16. हे झाले आपले 16 महाजनपद. तो मॅप नुसार कंबोज, गांधार सर्वात वर, कुरु, मत्स्य ह्या दोघांच्या मधातील. त्यानंतर इथे आपण बघितले सुरेसेन, कौशल, मल्ल, काशी, वल्ल, वत्स्य, पांचाल, चेदी, अवंती आणि अस्मा. त्यानंतर वज्ज, मगध, अंग. वज्ज, मगध, अंग. तो हे काय करा मॅप. ही ऑप्शनल वाल्याच्या कामाचे, ते खरं म्हटलं तर हे जे एवढी लोकेशन आहे ना, ऑप्शनल वाल्याच्या कामात आपल्या तेवढं कामात नाहीये. बट ठीक आहे. सो बरोबर क्रमानुसार लक्षात ठेवायचं. कंबोज, गांधार, कुरु, मत्स्य, सुरेशन, कौशल, मल्ल, काशी, वत्स्य, पांचाल, चेदी, अवंती, अस्माक, वज्ज, मगध, अंग. अस्माक, वज्ज, मगध, अंग. मग यांच्या राजधान्या होत्या. कंबोजची होती हाटक, गांधारची तक्षशिला, कुरुची इंद्रप्रस्थ, मत्स्यची विराटनगर, जे की आता लिहून देतो इथं. सो बघा, 16 महाजनपद. फर्स्ट होता कंबोज, सेकंड गांधार, कंबोज, गांधार, कुरु, मत्स्य. कंबोज, गांधार, कुरु, मत्स्य. सूर्यसेन, 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 कौशल, मल्ल, काशी. सूर्यसेन, कौशल, मल्ल, काशी. सूर्यसेन, कौशल, मल्ल, काशी, वत्स्य, पांचाल, चेदी, अवंती. वत्स्य, पांचाल, चेदी, अवंती. त्यानंतर अस्माक, वज्ज, मगध, अंग. अंगराजकरण. सो हे बघितले आपण 16. आता यांची राजधानी बघू, जे की कामात येत नाही आपल्या. कंबोजची येते हाटक, गांधारची येते तक्षशिला, कुरुची येते इंद्रप्रस्थ, जे हरियाणामध्ये आहे. कुरु, इंद्रप्रस्थ. मत्स्याची येते विराटनगर. सूर्यसेनची येते मथुरा. कौशलची येते श्रावस्ती. मल्ल्याची येते कुशीनगर. त्यानंतर काशीची तर माहितच आहे आपल्याला, वाराणसी. वाराणसी. त्यानंतर वत्स्याची येते देवरिया किंवा कोसांबी म्हणतो आपण. देवरिया किंवा कोसांबी. पांचालची येते पांचालची मे बी अहिच्छेद आहे, अहिच्छेद. चेदीची येते सतीमती. अवंतीची येते, अवंतीची कोणती येते राजधानी? बाहुबलीचा पिक्चर, माहिष्मती साम्राज्य. माहिष्मती, माहिष्मती. अस्माकची येते प्रतिष्ठान. वज्रची येते वैशाली. मगधची पाटलीपुत्र. आणि अंगची येते चंपा. सो यांच्या राजधानी लक्षात ठेवण्याची ट्रिक म्हणजे एकच आहे की आधीचे जे 16 महाजनपद आहे ना, ते बरोबर लक्षात आले पाहिजे. त्याच्यानंतर मग हे लक्षात ठेवायचं.
जसं की मी लक्षात ठेवलं आहे, कंबोज, गांधार, कुरु, मत्स्य, सुरसेन, कौशल, मल्ल्या, काशी, वल्ल्या, पांचाल, चेदी, अवंती, अस्माक, वज्ज, मगध, अंग. सो त्यानंतर मग याची मी राजधानी लक्षात ठेवली. हाटा, तक्षशिला, इंद्रप्रस्थ, विराटनगर, मथुरा, श्रावस्ती, कुशीनगर, वाराणसी, देवरिया, ऐचेत, सतीमती, माहिष्मती आणि प्रतिष्ठा. सो हे भुले भटके प्रश्न विचारू शकते, जे की शक्यता नाहीच आहे याच्यावर विचारण्याची, कारण हा विचार कोणाला हिस्ट्री ऑप्शनल ज्याला असेल त्याला प्रश्न विचार, आणि मेन्स मध्ये आपल्याला तेवढं कामात नाहीयेत. सो 16 महाजनपद असं विचारलं की कोणते 16 महाजनपद पैकी नाही, कोणतं पण देऊ शकते. सो आपल्याला 16 महाजनपद लक्षात आले. आता आपण जागा तर सांगितली की 16 महाजनपद कुठे कुठे ते. दोन होते भारताच्या बाहेर, तीन आणि चार थोडं अंदर भारताच्या. त्यानंतर मधातली जी जागा होती त्याच्यामध्ये किती होते? सहा, सात. सात त्याच्यामध्ये होते, खाली दोन दक्षिणेचे आणि तीन साईडनं. सो बरोबर मॅपनुसार शिकलो आपण की हे कंबोज, कांधार, कुरु, मत्स्य. त्यानंतर 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. सो हे आपण बरोबर मॅपनुसार सिक्वेन्स नुसार लावलेले आहे. म्हणजे वर पासून खालपर्यंत असं 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 हे म्हणजे असा मॅप घेतला आपण बरोबर. सो लक्षात ठेवायला पण इझी गेलं पाहिजे आणि से. सो आपण आज कंप्लीट केला. कोणता वंश कंप्लीट केला होता आज आपण? मे बी गुप्त वंश केला आणि हर्षवर्धनचा कंप्लीट केला. हर्षवर्धन खूप खतरनाक शासक होता. हर्षवर्धनला भेट होते लोक. बहुत पॉवरफुल शासक होता हर्षवर्धन. सो त्यांनी झिरो पासून स्टार्ट केलं असं म्हणू शकतो. त्यांनी सगळं सोडसाड केलं होतं, तरी तो त्याच्या बहिणीपायी आला. बहिणीपायी आल्यानं त्या शशांकली, गोड शासक शशांकली मारला आणि संपूर्ण राज्य त्यांनी बनवलं होतं. सो यानंतर दक्षिण काल येते, ज्याला आपण संगम काल सुद्धा म्हणतो, जे की 100 AD पासून चालू होते ना. 100 AD पासूनच चालू होते दक्षिण काल. दक्षिण कालमध्ये आपण चेर, चोल, पांड हे जे वंश आहे ते शिकणार आहोत, की यांचं शासक कसं होतं, चोल शासक, चालुक्य शासक, राष्ट्रकूट वंश, हे सगळे आपण साऊथचे वंश आपण उद्या शिकू. आणि हा आवाज येते का? कंबोज कंबोजची हाटक आहे. कंबोज हाटक. कंबोजची हाटक. कंबोजची हाटक गांधारची तक्षशिला येते ना. गांधारची तक्षशिला येते का, ती तक्षशिला कुठे ते पाकिस्तानमध्ये येत होतं ना तेव्हाच. जे कंबोज जे क- का. बरं, एक मिनिट. ओके. सो हमने अब तक ये देखा कि हमने 16 महाजनपद भी कंप्लीट किए, अपने गुप्त काल कंप्लीट किया, अपन ने हर्षवर्धन का जो कौन सा वंश था, पुष्यभूति वंश, वो भी कंप्लीट किया. और उसके बाद हम कल देखेंगे दक्षिण काल, साउथ एम्पायर पूरा. साउथ एम्पायर बस 2 दिन में अपन कंप्लीट कर लेंगे, क्योंकि साउथ एम्पायर में थोड़ा अपने को डिटेल में सीखना है और नाम याद करने पड़ेंगे. क्योंकि एक थे साउथ के जो हर्षवर्धन को मारने आए थे, लेकिन वो आए युद्ध ही नहीं हो पाया था उनका पूरा. तो साउथ वंश. हम्म? आज का. अस्माक अस्माक. अस्माक. अस्माक का. अस्माक तो हा येत असेल अस्माक. तो नाही बघितलं मी तर तेवढं, म्हणजे नाही द्यायला पाहिजे. नाही, अस्माक महाराष्ट्रामध्ये येत असेल. अस्माक. हम्म. अस्माक. तो अस्माक येत असेल. सो तिथून कंट्रोल होत. उद्या दक्षिण काळ घेऊ आपण. साऊथ. 3 दिवसात साऊथ कम्प्लीट होईल, मग राजपूत वंश लागतो. मग मग राजपूत वंशच्या नंतर मग येते मूर्तिकला शिकू आपण थोडं. राजपूत वंशानंतर मूर्तिकला शिकू किंवा मुस्लिम आक्रमण चालू करील मी. मग
गुलाम वंश, खिलजी वंश, तुघलक वंश, सय्यद वंश, लोधी वंश. म्हणजे आपण थोडं लवकर लवकर क्लिअर होऊन जाते. त्यानंतर हा महिन्यात जर असंच कंटिन्यू चालू राहिलं तर या मंथ मध्ये आपलं पूर्ण कम्प्लीट होऊन जाईल हिस्ट्री जे कुठपर्यंत